दादा सगळा काय मूर्खपणा आहे. सॉरी 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 आय एम एक्सक्यूज मी आय एम रिअली एक्सक्यूज मी. काल मी तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला म्हटलं घरी जेवायला या हा आणि तुम्हाला वेळच नाही सांगितली. आय एम एक्सक्यूज मी काय काय करा आज रात्रीच या एकत्र लंच घेऊ आपण. कोंबडी आहे बोकड आहे हा दोन्ही आपल्याकडं. तुम्ही आम्ही भाऊ भाऊ होळकर दादा सत्यजित भाऊ दोघं मिळून कोंबडं खाऊ नंतर बोकडही खाऊ. यावर का वाट बघतो तुमची मी. हा तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? चिडले सत्यजित भाऊ चिडले. हा अहो आम्ही तुमच्याकडे फ्रेंडशिप डे मागतोय आणि तुम्ही नाही म्हणताय काय अर्थ याला. दादा ही फालतूगिरी बंद करा. मी तुम्हाला कालच सांगितलं मी येणार नाहीये. अहो आम्ही पण तुम्हाला सांगितलं ना तुम्ही यायचं म्हणून. तुम्ही यायचं म्हणजे याच आणि जेवायचंच. अहो तांबडे बाबाच्या प्रसादाला नाही म्हणून कसं चालेल सत्यजित साहेब. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या या कुत्र्याला घाबरेन? शांती सत्यजित साहेब शांती. रागावर नियंत्रण हवं. तांबडे बाबा म्हणतात क्रोधानं कुणाचं भलं झालंय तांबडे बाबा म्हणतात. अहो तुमच्या सारख्या चांगल्या माणसाची मैत्री आम्हाला पाहिजे म्हणून हो सगळा खटाटोप चाललाय. रागावू नका. त्या विखाकडे जे सरबत आहे ना ते प्या. ॲपेटाईट भूक वाढेल तुमची. 4 घास जास्त जातील. सरबत प्या खटाखटा. इकडे या पटापटा. माझं उत्तर कळव तुझ्या दादाला. दी एक भन्नाट न्यूज आहे. ऐकून तू जाम खुश होशील. अगं आधी ऐकू तर दे. ऐक श्वेताचा फोन आला होता आता. तिच्याकडे तुमच्या कॉलेजचे काही व्हिडिओज आहेत. त्यात तुमच्या नाटकाच्या तालमीचेही काही व्हिडिओज असू शकतील. एकदा का त्या तालमीची सीडी आपल्या हातात आली ना की मग बघ तू निर्दोष आहेस हे आपण साऱ्या जगासमोर सिद्ध करू शकतो. बर चल मी आता जास्त बोलत बसत नाही. मी पटकन तिच्याकडे जाऊन येते. ओके चल बाय.